नमस्कार मंडळी, प्रियांकाच किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज केला होता एक जुगाड ह्यासाठी कारण की सकाळी मी पालकची भाजी बनवली होती आणि पालकची भाजी थोडीशी राहिली होती. ती नंतर खाऊशी नाही वाटली, मग फेकून पण देऊशी नाही वाटली. त्यापासून काय करायचं म्हणून मी त्या राहिलेल्या पालकपासून पालकची पुरी बनवायचं ठरवलं. तर त्यासाठी मी 1 वाटी पालकची राहिलेली भाजी घेतली. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर, त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, जिरा, ओवा, हळद, मीठ आणि हिरव्या मिरच्याचं वाटण. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे मी आपले डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ टाकू शकता तुम्ही. त्यानंतर 3 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं नाही कारण की ज्वारीचं पीठ जर ते जास्त घेतलं तर आपले पुरी चांगली लाटली जात नाही. तुम्ही ह्यापासून पुरी पण बनवू शकता किंवा धपाटेही बनवू शकता, बट मी पुरी बनवलेली. त्यानंतर हे सगळं मी मिक्स करून घेतलं. थोडंसं हे जे पीठ आहे ते घट्टसर ठेवायचं म्हणजे आपले पुरी चांगली लाटली जाते. किंवा पराठा जे पण तुम्ही ह्यापासून पुरी पण बनवू शकता, पराठाही बनवू शकता, बट मी पुरी बनवली होती. एक 5-10 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवलं पीठ मळून झाल्यानंतर. त्यानंतर त्याच्या मी पुऱ्या बनवून घेतल्या. मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं पुऱ्या लाटेपर्यंत. त्यानंतर पुरी एक 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 करून मी कढईमध्ये सोडली. आणि अशा प्रकारे आपली पालकची पुरी झालेली आहे तयार. थँक्यू.